अरे, अजून किती वेळ लागेल तयार व्हायला? तू कोणाला दाखवायचं म्हणून एवढी नटतेस? सगळेजण नवीन सून बघायला येत आहेत. तुला नाही. फक्त 5 मिनिटं. संजनाने तिचे केस बनमध्ये बांधताना उत्तर दिले. ठीक आहे, लवकर कर. मी गाडी सुरू करतोय. तयार झाल्यावर संजना बाहेर आली आणि पाहिलं तर घराच्या सर्व खिडक्या उघड्या होत्या. लाईट, पंखे, टीव्ही सगळं काम करत होतं. तिने पटकन लाईट, पंखे, टीव्ही आणि खिडक्या बंद केल्या आणि बाहेर येऊन दाराला कुलूप लावले आणि गाडीत बसली. गौतम, तयार व्हायला किती वेळ लागतो माहीत नाही का? तुझ्यामुळे मला नेहमी उशीर होतो. आता तिथे पोहोचताच मला 4 गोष्टी ऐकाव्या लागतील. समारंभात ती कशी बशी व्यवस्थित कपडे घालून आली होती, पण पायात चप्पल घालून आली हे पाहून संजनाचा मूड बिघडला आणि तिला अश्रू अनावर झाले. तिने गौतमला थांबायला सांगितले, पण तो अजून तिच्यावर चिडला आणि संजनाला इच्छा असूनही काहीच बोलली नाही. संजना विचार करू लागली की तिला कुठे जायचे असते तेव्हा हे तिला अर्धा तास आधीच कळते. या अर्ध्या तासात तिने स्वतःची तयारी करावी आणि मुलांचीही नीट तयारी करावी अशी अपेक्षा ठेवतात. यासोबतच काचेच्या बांगड्या, पायात अंगठी, पायल, डोक्यावर सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र आणि बिंदीही मोठी असावी. यात थोडीशी चूकही खपून घेतली जाणार नाही. बरं, साडीने पाय लपवता कसं तरी फंक्शनला हजेरी लावली. चेहऱ्यावर हसू आणून सर्व नातेवाईकांच्या स्वागताची, जेवणाची, आरामाची काळजी घेऊ लागली. कारण या घरची मोठी सून असल्याने जबाबदारी तिच्यावर होती. 4 वर्षापूर्वी अनेक रंगीबेरंगी स्वप्ने जपणाऱ्या संजनाने आपल्या पावलांनी सासरी पहिले पाऊल टाकले होते. लग्नानंतर काही विधी करत असताना ती लाजत आणि संकोचत होती आणि या दरम्यान ती कधी गौतमच्या जवळ आली ते तिला कळलेही नाही. पतीच्या प्रेमाचे दिवस खूप छान जात होते. गौतमच्या प्रेमात ती इतकी मग्न झाली होती की तिला वेळोवेळी मिळणाऱ्या टोमण्यांकडे तिने दुर्लक्ष केले होते. मोठ्या संयमाने ती तिच्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत होती. पण प्रत्येक दिवस सारखा नसतो असे म्हणतात. जिथे सुख असते तिथे दुःखाची सावलीही येते. प्रत्येक नववधूप्रमाणे संजनाने घरातील सर्व सदस्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या गरजा जपल्या. सासू सासऱ्यांनी काहीही वाद न घालता सर्व काही मान्य केले. पण तरीही तिला वाटते की कदाचित काहीतरी चुकत असेल. म्हणूनच घरात कोणीही माझ्यावर खुश नव्हते. जसे माझे आई वडील माझ्यावर असायचे. माझ्या छोट्याशा यशावर जसे खुश व्हायचे, मला प्रोत्साहन द्यायचे. मी कुठलीही नवीन भाजी किंवा पदार्थ बनवायला शिकले की ते माझी स्तुती करायचे आणि त्यात काही उणीव राहिली की अशा प्रकारे सांगायचे की मी दुप्पट उत्साहाने ती चूक सुधारून करायची. पण इथे अगदी क्षुल्लक चुकीसाठीही बोलणं खावं लागतं की माणूस जवळजवळ रडायलाच लागतो. माझ्या वडिलांनी मला कधी कठोरपणे शिवीगाळ केल्याचे आठवत नाही. पूर्वी माझ्या वडिलांनी मला आईचे टोमणे आणि मारहाणीपासून नेहमीच वाचवले होते. पण माझ्या आई वडिलांनी असे संस्कार दिले आहेत की आपली चूक असो वा नसो, मोठ्यांसमोर तोंड उघडायचं नाही. सर्व काही शांतपणे ऐकून घ्यावे लागायचे आणि सुधारण्याचा प्रयत्न करायचे. कधीकधी ती खूप अस्वस्थ व्हायची आणि गौतमला सांगण्याचा विचार करायची, पण पुढच्या क्षणी आपला निर्णय बदलायची. कारण गौतम तिच्यावर विश्वास ठेवणार नाही असं तिला वाटत होतं. म्हणूनच तिच्यासमोर असं कधीच घडलं नव्हतं. जे काही घडलं ते गौतमच्या अनुपस्थित घडले. मग त्याचा विश्वास कसा बसेल? अरे संजना, कसल्या विचारात गुंतली आहेस? आणि हा चहा कोणासाठी बनवत आहेस? मला पण एक कप दे. संजना वर्तमानात परतली आणि मावशीच्या पायाला स्पर्श करत म्हणाली, मी माझ्या नवीन सुनेच्या आईवडिलांसाठी बनवत आहे. तुमच्यासाठीही बनवीन. सासू, संजना, तुझ्या कुटुंबातून कोणी आले की नाही? संजना, नाही, कोणीही आले नाही. कारण कोणीही बोलावले नाही. आणि तुम्हा सर्वांना माहीत आहे की नेहमीची गोष्ट आहे. अगं, मग तू तुझ्या जावेच्या सासरकडच्यांच्या पुढे पुढे करण्यात का व्यस्त आहेस? ते तुझ्या माहेरच्या कडच्यांनाही विचारत नाहीत. हा भेदभाव नाही का? संजना, आई, भेदभाव आहे, पण माझे सासू सासरे असा भेदभाव करतात. त्यात माझ्या जावेचा किंवा त्यांच्या घरच्यांचा काय दोष? तुम्ही आरामात बसा आणि चहा प्या.
या सगळ्या गोष्टी सोडा. चहा पित असताना संजनाच्या डोळ्यासमोर 3 वर्षापूर्वीचा प्रसंग चित्रपटासारखा तरळू लागला. 3 वर्षापूर्वी तिने सासरच्या मंडळींना उत्तर दिल्याने तिला सासर सोडावे लागले. काय करणार ती? लग्न होऊन बरेच दिवस झाले होते. लग्नानंतर तिला एकदाही माहेरच्यांना भेटता आले नव्हते. तिला सगळ्यांची खूप आठवण येत होती, पण तिच्या सासूने तिला एकदाही माहेरला जाण्यास सांगितले नाही. जेव्हाही तिने सासूला जायची परवानगी मागितली तेव्हा तिला कित्येक तास उत्तर द्यायची नाही किंवा तिला एकामागून एक कामं सांगायची आणि ते करत असताना संध्याकाळ व्हायची आणि तेव्हा तिची सासू म्हणायची, तू नाही गेलीस? यावर ती हिरमसून जायची. एके दिवशी संजनाने सकाळी लवकर तयार होऊन गौतम सोबत निघायचे ठरवले. त्या दिवशी ती सकाळी लवकर उठली. नाश्ता आणि रात्रीचे जेवण एकत्र तयार करून गौतम सोबत जायला तयार झाली. तिच्या सासूने संजनाला तयार झालेली बघताच तिला खूप राग आला आणि तिने म्हटले, हे काय, एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललीस? घरातली सर्व कामं कोण करणार? यावर संजनाने म्हटले, मी नाश्ता आणि रात्रीचे जेवण तयार करून ठेवले आहे. संजनाने हे सांगताच सासऱ्यांनी, तू कोणाच्या परवानगीने माहेरी जात आहेस? संजना सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि म्हणाली, माझ्या आई वडिलांच्या घरी जाण्यासाठी आणि आई वडिलांना भेटण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. जर तुमच्या मुलाला तुमच्याशी बोलण्यासाठी परवानगी घ्यावी लागली तर तुम्हाला कसे वाटेल? आणि तसेही मी नेहमी विचारायचे, पण कोणीच उत्तर दिलं नाही, म्हणून मलाही वाटलं आता कोणाला विचारायचं नाही. इतक्या दिवसांचा राग आणि संताप संजनाच्या बोलण्यातून दिसत होता. आज ना तिला तिच्या आईचे संस्कार आठवले, ना वडिलांची शिकवण. तिला आठवत होते ती इतके महिने मनात असलेली तळमळ आणि असहाय्यता. एक पालक आपल्या मुलीला किती प्रेमाने वाढवतात, तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि तिला शिकवितात, कारण तिला कधीतरी माहेरी घरी जावे लागेल. पण मुलगी 27-28 वर्षापासून तिच्या आईवडिलांसोबत राहते. तिला त्यांच्याशी बोलण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. ती त्यांच्याशी बोलू शकते, रागावू शकते, पण लग्न होताच तिने आईवडिलांना विसरणे योग्य आहे का? तुम्हाला सर्व अधिकार कोणी दिले? आणि हा नवरा कोणत्या मातीचा बनला आहे कोणास ठाऊक? बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणायला काय घाबरायचं? नेहमी सांगत राहतात की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण जी व्यक्ती आपल्या बायकोच्या पाठीशी उभी राहू शकत नाही आणि तिच्या बाजूने एक शब्दही बोलू शकत नाही. संजनाने हे बोलताच गौतमने तिच्यावर ओरडला, तू असं कसं बोलतेस? डोळ्यात पाणी आणत संजना म्हणाली, काय चुकीचं बोलले मी? आणि का सांगावं लागलं? कारण तू काहीच बोलत नाहीस. माझं काही चुकलं तर तुम्ही मला सांगा, मी चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. पण तुमचे आईवडील चुकीचे करत असतील तर तुम्ही गप्प का आहात? मी चुकीचे वागणे सहन करू शकत नाही आणि ज्याने मला जन्म दिला त्यांना भेटल्याशिवाय मी कसे जगू? तुम्ही स्वतः का सांगत नाहीत की भेटून ये? मग इतकी मोठी गोष्ट झालीच नसती. गौतम काहीही न बोलता ऑफिसला निघून गेला आणि संजना सामान बांधून माहेरी गेली. आठवड्याभरानंतर गौतम संजनाला घ्यायला गेला. तिची माफी मागितली आणि समजावलं की तुला जे काही बोलायचं आहे ते सांग, पण आई बाबांसमोर बोलू नकोस. पण संजनाने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, ज्या घरात माझ्या आईवडिलांचा आदर नाही, जिथे माझ्या आईवडिलांना मला भेटण्यासाठी भीक मागावी लागते, तिथे मी राहू शकत नाही. तुम्ही इच्छा असेल तर मी तुमच्याबरोबर त्या घरामध्ये येईल, पण तुम्हाला वचन द्यावे लागेल की कोणीही माझ्या आईवडिलांना शिवीगाळ करणार नाही आणि मी माझ्या घरी जाण्यासाठी कोणाचीही परवानगी घेणार नाही, अगदी तुमचीही नाही. गौतम, तू हे प्रकरण का वाढत आहे? संजना, मी तुझ्या बोलण्यात येणार नाही. एकतर वचन द्या किंवा मला विसरून जा. गौतम त्यावेळी तेथून निघून गेला, पण संजनाची बाजू तिच्या पालकांसमोर मांडण्याचे धाडस तो करू शकला नाही. हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करत असताना अचानक त्याच्या बदलीचा आदेश त्याच्याकडे आला आणि त्याला त्याच्या समस्येवर तोडगा मिळाला. संजनाला घेऊन तो नवीन शहरात आला. गौतम विचार करत होता की त्याने आपला प्रश्न खूप छान सोडवला होता. संजना तिच्या सासरच्या लोकांच्या नजरेत एक वाईट सून बनली होती, जिच्या वाईट कहाण्या तिच्या सासूबाई
तिच्या नातेवाईकांमध्ये सांगू लागल्या, संजना, तू गौतम बरोबर जा आणि 2-3 दिवसाचे कपडे घेऊन ये. तुला इथेच राहावे लागेल. आज सगळे पाहुणे निघून जातील, पण तू इथे राहिलीस तर नवीन सूनही खुश होईल. जणू सासूने संजनाला आदेशच दिला होता. संजना, सॉरी आई, मी राहू शकणार नाही. मला आईला दवाखान्यात घेऊन जावे लागेल आणि जोपर्यंत मी इथे 1 आठवडा आहे तिच्यासोबतच राहील. मला कुठे रोज यायला मिळते. राहिली गोष्ट नवीन सुनेची, तिला मन लागण्यासाठी दीर आहेच की. तिथे माझी काही गरज नाही. मी जात आहे. माझी वाट पाहू नका. संजनाने मुलांना बोलावले आणि गाडीजवळ उभी राहून गौतमची वाट पाहू लागली. ती तिच्या निर्णयावर खूप खुश होती, कारण ती स्वतंत्र होती. ती तिची सर्व कर्तव्ये पार पाडत होती. डोक्यावर पदर घेऊन घरात वावरत होती. आशीर्वाद असो किंवा अपमान, पण सासू सासऱ्यांच्या चरणांनाही ती स्पर्श करायची. पण आता तिला तिच्या माहेरी जाण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागणार नव्हती. आता आई वडिलांचा अपमान करण्याचे धाडस कोणी करू शकत नव्हते. सासरी चांगली सून बनू शकली नसली तरी आई वडिलांचा आदर राखता आला याचा तिला अभिमान वाटतो. समाज जरी तिला वाईट सून मानत असला तरी तिला तिच्या आईवडिलांची चांगली मुलगी होणे महत्त्वाचे आहे. सून ही नेहमीच वाईट असते. तिने कितीही केले तरी ती वाईटच असते.